चला मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा राज्यशास्त्राचा तिसरा धडा, ज्याचं नाव आहे पॉलिटिकल पार्टीज, त्याला मराठीतून म्हटलेले राजकीय पक्ष. याच्या एक्सरसाइजमध्ये मी आहे पान नंबर 90 वर आहे. माझ्याकडं मराठी म्हणजे मराठीतून आणि इंग्लिशमधून अशी दोन्ही पुस्तकं माझ्या हातामध्ये आता आहेत. आपण बघतो आहोत क्वेश्चन नंबर 4 मधला सब क्वेश्चन 2. क्वेश्चन नंबर 4 आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ, आणि त्याच्यामधला सेकंड सब क्वेश्चन आहे व्हॉट चेंजेस हॅव टेकन प्लेस इन द नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया. मराठीमध्ये हा प्रश्न आपण वाचू. थोडक्यात उत्तर लिहा. भारतीय पक्ष पद्धतीच्या स्वरूपामध्ये काय काय बदल झालेला आहे, याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पान नंबर 83 वर. आय होप तुमच्या हातामध्ये पुस्तक असेल. माझे लेक्चर्स मराठी, सेमी इंग्रजी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम या तीनही मीडियमच्या मुलांसाठी आहे. माझ्याकडं मी दोन्हीचे ॲट अ टाइम एक्सप्लेनेशन देतो आहे, जेणेकरून सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल आणि माझाही डबल व्हिडिओज बनवायचा त्रास वाचेल, माझा वेळ वाचेल. ठीक आहे. पॉइंट आहे चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन इंडिया. मराठीमध्ये म्हटलेले भारताच्या पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप. बेसिकली आपण कधीपासून सुरुवात करणार आहे? आपण सुरुवात करणार आहे 1947 पासून, कारण की त्यावेळी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तिथनं आपण आपलं इंडिपेंडेंटली आपण आपली सिस्टीम, आपलं गव्हर्नमेंट, आपलं सरकार आपण स्थापन करत गेलो आणि भारताचा कारभार करत गेलो. त्याच्यामध्ये काय बदल होत गेले, चेंज काय होत गेले पक्ष पद्धतीमध्ये, हे आपण बघणार आहे. खूप सोपा पॉइंट आहे. तुम्ही फक्त 5-10 मिनिटं कॉन्सन्ट्रेट करा, पूर्ण लक्ष माझ्याकडे द्या, एकदम क्लिअर होऊन जाईल. अत्यंत सोपी कन्सेप्ट. सुरू करायची. चला, तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे आणि पेन पेन्सिल असली पाहिजे, जे मी सांगतोय ते लिहिण्यासाठी. बघा, चला, पहिला मुद्दा आहे पेज नंबर 83, चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन इंडिया. दी काँग्रेस पार्टी, ज्याचं नाव आहे INC, इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वॉज अ स्ट्रॉंग पॉलिटिकल पार्टी. एक अत्यंत बलाढ्य पॉलिटिकल पार्टी होती इन द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. म्हणजे आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये, तेव्हा फक्त काँग्रेसच होती म्हणायला गेलं तरी काही चुकणार नाही. इतकी बलाढ्य पार्टी, समोर कुणी उभा राहिलाच नाही, समोर कुणी कॅन्डिडेटच नाही. बघा, आपल्याला माहिती आहे पहिलं जनरल इलेक्शन जे 51-52 मध्ये झालं, पण पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे प्राईम मिनिस्टर 47 मध्ये झालेले होते. राईट? का? अपोनेंटच नाही कुणी, तेवढे एकच. आणि हे सगळे जे बलाढ्य नेते आहेत, फ्रीडम फायटर्स आहेत, मग त्याच्यामध्ये महात्मा गांधी आहेत, पंडित नेहरू आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, दादाभाई नौरोजी, हे सगळे बलाढ्य लीडर त्यावेळचे, हे सगळे काँग्रेसमध्येच होते, इंडियन नॅशनल काँग्रेसमध्येच होते. समोर कोणीच नाही. एकुलती एक स्ट्रॉंग पार्टी त्या काळची होती. काँग्रेस हॅड अ मेजॉरिटी ॲट सेंटर अँड इन मोस्ट ऑफ द स्टेट्स. सेंटरमध्ये म्हणजे केंद्र सरकारमध्ये, म्हणजे दिल्लीमध्ये, पूर्ण देश पातळीवरचं, आणि ऑलमोस्ट सगळ्या राज्यांमध्ये, महाराष्ट्र असेल, MP असेल, UP असेल, बिहार, राजस्थान, सगळीकडं ऑलमोस्ट इंडियामध्ये, अख्ख्या इंडियामध्ये फक्त काँग्रेस पार्टी त्यावेळी होती. मात्र याला आपण काय म्हणणार? इंडियन पॉलिटिक्स वॉज कंट्रोल्ड बाय द काँग्रेस पार्टी, सब कुछ उनके मुठ्ठी में था. असं म्हणायचे की काँग्रेस पार्टीच्या नावावर एखादा दगड जरी उभा केला, एखादं गाढव जरी उभं केलं तरी ते निवडून येईल. इतकी स्ट्रॉंग पार्टी, इतकी बलाढ्य पार्टी त्यावेळी होती. सगळं ते कंट्रोल करत होते. दिस एरा म्हणजे एक टाइम असतो, बरोबर आहे का? दिस एरा एक युग म्हणतात, पण युग खूप मोठं असतं. एक टाइम म्हणू आपण, एक 5, 10, 25, 50 वर्षांचा काळ. वॉज डिस्क्राइब्ड ॲज, म्हणजे त्याला काय म्हटलंय? द एरा ॲज एरा ऑफ सिंगल डॉमिनंट पार्टी सिस्टीम.
एकच डॉमिनंट पार्टी. मराठीमध्ये काही त्याला खूप सुंदर शब्द आहे, मराठीमध्ये शब्द आहे एक प्रबळ, अत्यंत ताकद आहे पक्ष पद्धती ही त्या काळामध्ये होती आणि ती भारतामध्ये काँग्रेस होती. काँग्रेसची स्थापनाच झालेली आहे 1885. वी गॉट एन इंडिपेंडन्स इन 1947. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झालेली आहे. म्हणजे कधी बघा, गांधींचा पॉलिटिक्समध्ये उदय होण्याच्याही खूप आधी काँग्रेस पार्टीची स्थापना झालेली आहे. तुम्ही विचार करू शकता किती मोठं स्थान होतं तिचं त्या काळी. पुढे बघा, सेकंड पॉइंट बघा बरं का, द नॉन काँग्रेस पार्टीज. नॉन काँग्रेस म्हणजे बाकीच्या सगळ्या पार्टीजला नॉन काँग्रेस म्हटलंय, म्हणजे ते काँग्रेस नाहीयेत. द नॉन काँग्रेस पार्टीज केम टुगेदर, म्हणजे दुसऱ्या ह्या ज्या छोट्या मोठ्या पार्टीज होत्या, केम टुगेदर, एकत्र आल्या. अँड चॅलेंज्ड, त्यांनी चॅलेंज दिलं, त्यांनी आव्हान दिलं सिंगल डॉमिनंट पार्टी सिस्टीम जी काँग्रेसची होती इन 1977. 1977 साली त्यांनी चॅलेंज दिलं. तुम्हाला जर मागच्या वर्षीची 9वीची थोडी हिस्ट्री आठवत असेल, त्याच्यामध्ये बघा इंडियाज इंटरनल चॅलेंज, हिस्ट्री मधला 3रा धडा आहे इंडियाज इंटरनल चॅलेंज. त्यामध्ये आपण हे शिकलेलो आहोत, मागच्याच वर्षीची गोष्ट आहे की 1977 मध्ये कसं जनता पार्टीचं सरकार आलं, मोरारजी देसाई प्राईम मिनिस्टर झाले इंडियाचे, आणि मग ते सरकार जास्त काळ टिकलं नाही, 2 वर्ष टिकलं वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, हे त्यांनी चॅलेंज दिलं 1977 मध्ये. ठीक आहे, चला बघा, नॉन काँग्रेस पार्टीज त्याला मराठीमध्ये म्हटले काँग्रेसेतर पक्ष, म्हणजे काँग्रेस सोडून इतर पक्ष. सोपी मराठी आहे बरं का. तिसरा आणि खूप इंटरेस्टिंग मुद्दा बघा बरं का, आफ्टर दी 1989 लोकसभा इलेक्शन, 1989 मध्ये जे काही लोकसभेचे इलेक्शन झाले, ठीक आहे, त्याच्यामध्ये द सिस्टीम ऑफ वन पार्टी इमर्जिंग ॲज डॉमिनंट पार्टी केम टू एन एंड. म्हणजे काय झालं बघा, 1989 पर्यंत एक पार्टी, एक प्रबळ पार्टी आहे, पण त्याच्यानंतर तसं राहिलं नाही. त्याच्यानंतर जनता पार्टी वगैरे आली, पण त्याच्यानंतर 89 नंतर एकच पार्टी आहे की जिला स्पष्ट बहुमत मिळालं, असं राहिलंच नाही. ओके, बघा मी काय म्हणतोय तुम्हाला सांगतो, एक एक्झाम्पल सांगतो आणि त्या एक्झाम्पलवरून आपण समजून घेऊया. बघा 1989 मध्ये काय झालं बघा बरं. बघा 1989 चे मी तुम्हाला रिझल्ट सांगतो, इथं लिहितो. 1989 लोकसभेचे रिझल्ट आहेत बरं का हे. याच्यामध्ये बघा INC इंडियन नॅशनल काँग्रेसला त्यावेळी मिळाल्या होत्या. बरं, हे सांगण्याच्या आधी लोकसभेच्या टोटल जागा, लोकसभा टोटल जागा असतात 543, राईट, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेच्या टोटल जागा. आणि याच्यामध्ये मेजॉरिटी म्हणजे बहुमत कशाला असतं, बहुमत इथे मी लिहितो बहुमत, बहुमत असतं 272, बरोबर आहे का. 543/2, त्याच्यामध्ये 1 टाकायचा. 272 ज्याला मिळतात तो प्राईम मिनिस्टर बनतो किंवा ती पॉलिटिकल पार्टी सत्ता स्थापन करते. तर आता 1989 मध्ये काय झालं बघा बरं का. 1989 मध्ये INC इंडियन नॅशनल काँग्रेसला मिळाले 197, JP जनता पार्टीला मिळाले 143, BJP भारतीय जनता पार्टीला मिळाले 85 सीट्स आणि CPI ला त्यावेळी मिळाले 33. आता हे त्यावेळचं गणित. ओके, आता तुम्ही मला सांगा सिंगल पार्टी मेजॉरिटी येण्यासाठी एका सिंगल पार्टीला किती पाहिजे, 272 पाहिजे. आता काँग्रेसला 197 मिळाले, जनता पार्टीला 143 मिळाले, बीजेपी तर किती माग होती त्यावेळी. बीजेपीचा जन्म 88चा आहे बरं का, म्हणजे ती 1च वर्षाची पार्टी आहे, खूप लहान पार्टी आहे, म्हणजे नवजात पार्टी, न्यू बॉर्न पार्टी.
मग 272 आणि 197 किती मोठा फरक आहे बघा की 172 आणि इथं 375 चा फरक आहे. इतके खासदार कमी पडत होते. मग काय झालं बघा बरं. सिन्स देन डिफरंट पार्टीज बिगॅन टू कम टुगेदर टू फॉर्म अ कोलिजन गव्हर्नमेंट. कोलिजन गव्हर्नमेंट. मग आता तुम्हाला हा आकडा तर गाठायचा आहे, 272 तर झाले पाहिजे. मग काय करायचं, 2 जणांनी एकत्र यायचं, 3 जणांनी एकत्र यायचं, 4 जणांनी एकत्र यायचं आणि गव्हर्नमेंट स्थापन करायचं. बघा बरं. कोलिजन गव्हर्नमेंटला मराठीमध्ये म्हटलेलं आहे आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग. आघाडीचं सरकार, आघाडी किंवा त्याला युती म्हणतात. युती म्हणजे पण एकत्र येणे, आघाडी करायची म्हणजे पण एकत्र यायचं. बघा बरं का. बोथ दी भारतीय जनता पार्टी अँड काँग्रेस पार्टी मेड अन एक्सपेरिमेंट ऑफ एस्टॅब्लिशिंग कोलिजन गव्हर्नमेंट. म्हणजे भारतीय जनता पार्टीनी पण ते केलं बरं का, एकत्र आले. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे मेजॉरिटी मिळाली नाही, 272 ची मेजॉरिटी मिळाली नाही. मी तुम्हाला इथं सांगू का, भारतीय BJP 2024च्या इलेक्शन मध्ये, म्हणजे आता जे शेवटचं इलेक्शन, मी आता 2026 मध्ये ऑगस्ट मध्ये बोलतोय, 2024 मध्ये बीजेपीला किती मिळाले होते माहिती का? 2024 मध्ये 2024च्या लोकसभा इलेक्शन मध्ये बीजेपीला मिळाले होते 240. 272 मॅजिक फिगर आहे, मग 240 मिळाले. INC इंडियन नॅशनल काँग्रेसला 99 इफ आय एम नॉट रॉंग, 99 होते जर माझं चुकत नसेल तर. ठीक आहे, असं आहे. मग आता 240 तर बीजेपीकडे आहे, 272 तर नाहीये. मग काय करायचं, कोलिजन मध्ये गव्हर्नमेंट स्थापन करायचं. 2-4 पॉलिटिकल पार्टीजला सोबत घ्यायचं, 200 आकडाचा 272चा आकडा गाठला की संपला विषय. बघा बरं. द बिलीफ दॅट कोलिजन गव्हर्नमेंट ब्रिंग्स इनस्टॅबिलिटी वॉज प्रूव्ड रॉंग. बरोबर आहे ना, मी चुकत नाहीये ना कुठं, म्हणजे स्किप होत नाहीये ना कोलिजन. हा, द बिलीफ दॅट कोलिजन गव्हर्नमेंट ब्रिंग्स इनस्टॅबिलिटी वॉज प्रूव्ड रॉंग बाय द पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन आवर कंट्री. आता याच्यामध्ये काय असतं बघा बरं का. आता बीजेपीला 240 नाहीये, मग बीजेपी सोबत जे काही 2 पॉलिटिकल पार्टी झालेले आहेत, 1 आणि 2, या 2 पॉलिटिकल, ह्या दोघींनी जर सपोर्ट काढून घेतला तर बीजेपीचं गव्हर्नमेंट पडणार आहे. बरोबर आहे का? खूप सोप्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न करतोय. म्हणून असं होतं, असं मानलं जायचं की आघाडीचं सरकार किंवा एकत्र 2 किंवा जास्त पक्षांनी एकत्र आलेलं सरकार आहे ना, ती इनस्टॅबिलिटी आहे. म्हणजे कुणी पण सपोर्ट काढून घेतला की सरकार पडून जाणार, मग काय उपयोग आहे त्या सरकारचा, राईट? पण हे रॉंग ठरलं, कारण की कुठं लिहू मी आता, 2004 ते 2014 हा जो 10 वर्षांचा काळ आहे, मोठाच्या मोठा 10 वर्षांचा काळ आहे. या काळामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस INC आणि त्याच्यासोबतचे जे मित्र पक्ष होते त्यांनी 10 वर्ष सक्सेसफुली सरकार चालवलं. ते सरकार अजिबात पडलं नाही. किंवा 2024 पासनं आज ऑगस्ट 2026 मध्ये मी बोलतोय, नरेंद्र मोदींचं गव्हर्नमेंट सुद्धा कोलिजन गव्हर्नमेंट आहे, आघाडीचं सरकार किंवा त्याला युतीचं सरकार म्हणा. ठीक आहे, एनडीए अलायन्स म्हणतात बघा त्याला. तर ते अजून सुद्धा टिकलेलं आहे. नरेंद्र मोदी अजून सुद्धा टफ डिसिजन्स घेत आहेत. बरोबर आहे का? आणि असं त्यांना ती भीती नाहीये की गव्हर्नमेंट पडेल वगैरे, राईट? म्हणजे ते स्टेबल आहे गव्हर्नमेंट. आघाड्यांचं सरकार सुद्धा स्टेबल असतं. ठीक आहे, पुढे बघा. इन फॅक्ट द कोलिजन गव्हर्नमेंट सिस्टीम ॲज स्टॅबिलाइज्ड इन इंडिया, म्हणजे ही सिस्टीम स्टॅबिलाइज झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये पण मी तुम्हाला सांगतो, आज 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर आहेत, बीजेपीचे आहेत. बीजेपी प्लस त्यांच्यासोबत शिवसेना आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना, आणि NCP नॅशनलाइज काँग्रेस पार्टी, अजितदादा गट. आज सुनेत्रा वहिनी त्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. बरोबर आहे का? ह्या तिघांचं कोलिजन गव्हर्नमेंट आज महाराष्ट्रामध्ये आहे, राईट? तर असं आहे, स्टॅबिलिटी आहे, ते काही पडत वगैरे नाही. बरं, तुम्हाला एक गोष्ट इथं मला अगदी आठवणीनं सांगायची आहे की 1989 पर्यंत एकपक्षीय बहुमत होतं, काँग्रेस जिंकून येत होती. 1989 नंतर थेट 2014 मध्ये
हा शब्द महत्वाचा आहे. एकपक्षीय बहुमत. एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं. 2014 मध्ये बीजेपीला 283 जागा मिळाल्या आणि त्याच्यानंतर 2019 मध्ये बीजेपीला 303, जर मी चुकत नसेल तर, एवढ्या जागा त्या ठिकाणी मिळाल्या. आणि परत 2024 मध्ये ते थोडस विस्कळीत झालं, परत कोलिजन गव्हर्नमेंट करायला लागली. आय होप तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. आपण शिकलो भारतीय पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप, चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टी सिस्टीम्स इन इंडिया. काही शंका असेल कमेंट करा, कुठला टॉपिक हवा असेल कमेंट करा. ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.